चला आज आपण आणखीन एक वाटण पाहूया. तर सुक्या खोबऱ्याचं वाटण मी दाखवत आहे. तर 2 वाट्या मी खोबरं फोडून घेतलं आहे सुकं. त्याच्यानंतर आपल्याला 25%च हे खोबरं भाजून घ्यायचं आहे. खूप जास्त भाजायचं नाही, नाहीतर मग भाजीला खोबऱ्याचा वास येईल करपल्याचा. तर हे खोबरं भाजीसाठी, त्याच्यानंतर चिकन, मटण, मी मच्छी फिश फ्राय दाखवते ना, त्याच्यामध्ये पण मी हे नेहमी टाकते. आता हे भाजलेलं खोबरं आहे ना, आपल्याला कापून घ्यायचं आहे. तर बारीक बारीक कापून घ्यायचं आहे. बघा जास्त भाजलेलं नाही आहे. आता हे मिक्सरमध्ये टाकून वाटून घ्यायचं आहे. महिनाभर हे खोबऱ्याचं वाटण अजिबात खराब होणार नाही आहे. आमच्याकडे हळदीला, लग्नाला, पूजेला तर हे वाटण खोबऱ्याचं असतंच. भरपूर प्रमाणात वाटलं जातं. आपण ह्या वाटणामध्ये पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही, त्याच्यामुळे तुम्ही वरती पण ठेवलं तरीसुद्धा चालेल. पण गरमीच्या दिवसात आहे ना, थोडं फ्रीजमध्येच ठेवा, म्हणजे अजिबात खराब होणार नाही महिनाभर.